सादर होत आहे संगीत विषयक एक कार्यक्रम ज्याचं नाव आहे संगीत मेजवान. सादर करीत आहे निवेदक आणि गायिका संध्या साठे जोशी मॅडम, सौ चैताली ढवळीकर, श्री शैलेश कुलकर्णी, सौ श्रेया राजवाडे, श्री सुनील गोकुळे. मी सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रम खरा जेवणापूर्वी घेतला असता तर त्याची जरा रंगत जास्त वाढली असती, पण ठीक आहे. संकल्पना अशी आहे की पु ल देशपांडे यांनी एकदा सगळ्या गायक गायिकांना जेवायला बोलावलं आणि फक्त एकच अट होती की पु ल देशपांडे यांच्या घरात असेपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गाण्यामध्ये बोलायच्या, रोज बोलायचं नाही अशी अट होती. बोलावणं केल्यानुसार सगळे गायक गायिका हजर झाले. सगळ्यात पहिल्यांदा आल्या त्या माणिक वर्मा आणि अन्न शिजत होतं. अतिशय छान असा त्याचा वास सुटलेला होता. तर माणिक वर्माने आपल्या भावना गाण्यामध्ये व्यक्त केल्या. अमृताहुनी गोड स्वाद स्वयंपाकाचा, स्वाद स्वयंपाकाचा, मन माझे तृप्त वासाने या, वासाने या. स्वयंपाकाची सिद्धता झाली. पंक्ती बसल्या. एका बाजूला सगळे गायक बसले होते, एका बाजूला सगळ्या गायिका बसलेल्या होत्या. वाढपी वाढत होते. तर स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या लक्षात आलं की आमटीसाठी आपल्याला वाटीच नाहीये. त्यामुळे त्यांनी ती वाढपी जो होता त्याच्याकडे वाटी मागितली. आमटीला वाटी दे रे वाहका, आमटीला वाटी दे रे वाहका, मारी झकास भुरका, मारी झकास भुरका. गायिकांमध्ये आघाडीला बसलेल्या होत्या लता मंगेशकर. त्यांनी मला वाटतं टिळक मॅडमचं भाषण ऐकलेलं होतं, त्यामुळे तळकट पदार्थ खावे की नाही अशा संभ्रमामध्ये होत्या. आणि वाढप्यालाही ते माहिती होतं, तर त्यामुळे पापड कुरड्यांचे जे टोपलं आहे ते घेऊन तो लता मंगेशकर यांच्यापर्यंत जातच नव्हता. पण त्यांना वाटलं की आज खाऊया, सगळेजण बसलेले आहेत तर आज एखादा पापड कुरडे खायला काही हरकत नाही. शेजारी बसलेल्या आशा भोसले यांच्या कानात त्या गुणगुणल्या. वाढपी येईना, वाढपी येईना, वाढपी काही केल्या कुरडई मला वाढेना, वाढपी येईना. आशा भोसले कशा स्वस्थ बसणार मग? आपल्या दिदीला साधी कुरडई वाढत नाहीये. त्यांनी जे वाढपी होते त्यातल्या एकाला थांबवला तिथे आणि त्याला आज्ञा केली. वाढ रे कुरडई दीदीच्या पानात, वाढ रे कुरडई वाढ. अखंड कुरडया संपल्या का रे, चुराच सगळा उरला का रे, त्यातलाच थोडा 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 चुरा, त्यातलाच थोडा 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 चुरा, दीदीच्या पानात वाढ. गायकांमध्ये दुसऱ्या स्थानी बसलेले होते रामदास कामत. त्यांची आवड जरा वेगळीच होती. अनेक प्रकारच्या भाज्या केलेल्या होत्या, त्यामध्ये एक सुरणाची भाजी पण होती. तर सुरणाची भाजी रामदास कामत यांनी मागितली. श्रीरंगा कमला कांता भाजी थोडी वाढ रे, भाजी थोडी वाढ रे, सुरणाची भाजी भाजी, सुरणाची भाजी, सुरणाची भाजी ताजी, असो जरी ती खाजरी, सुरणाची भाजी ताजी, सुरणाची भाजी. पुढे बसले ते अरुणदाते. अरुणदाते इंदोरचे. त्यांच्याकडे आपल्यासारख्या दुधात बुडवून नाही पुरणपोळ्या खात, तुपामध्ये बुडवून खातात. पण त्यांचा जरा प्रश्न पडला होता की तूप घेऊ का नको, कारण तूप मागू, तूप मागू तुला मी कसा, सुजलेला माझा
रमाबाई चव्हाण. सगळी पंचपक्वान्न होती, पण त्यांना वरण भात जास्ती आवडत होता. पहिला वाढलेला संपला होता, पण तरी त्यांनी पुन्हा वरण भात मागितला. वरणावरती साजूक तुपाचा एकच चमचा हवा, आहो मला वरण भात हवा, आहो मला वरण भात हवा. गायकांमध्ये पुढे होते भीमसेन जोशी. ताट भरगच्च भरलेलं होतं, पण तरीही वाढपी त्यांना साखर भाताचा आग्रह करत होता. त्यावर ते म्हणाले, आता कुठे घेऊ भात, आता कुठे घेऊ भात, माझं भरून गेले ताट, माझे भरून गेले ताट. लता मंगेशकर झाल्या, आशा भोसले झाल्या, अर्थातच त्यांची तिसरी भगिनी उषा मंगेशकर याही पंक्तीमध्ये 2 बहिणींच्या नंतर बसलेल्या होत्या. त्यांचंही ताट भरगच्च भरलेलं होतं, पण वाढपी त्यांना मसाले भात त्यांच्या ताटामध्ये ढकलत होता. तर त्याला आवरीत त्या म्हणाल्या, नको वाढूस भात, आवर तुझा रे हात, जाड होण्याची भीती मला, आणू नको पुन्हा, आणू नको पुन्हा हा भात. जेवण चाललेलं होतं, हळूहळू शेवटाकडे चाललेला होता हा प्रवास मेजवानीचा जो आहे तो. पण तरी सुद्धा वाढपी काही आग्रह करायचे थांबत नव्हते. गायकांच्या मध्ये पुढचे होते हृदयनाथ मंगेशकर. त्यांचं जेवण संपत आलेलं होतं, तरीही वाढपी जेव्हा समोर आला तेव्हा ते म्हणाले, नका कुणी आता मला भात वाढू, पोट माझे आता भरुनी गेले, नका कुणी आता मला भात वाढू. जेवण संपत आलेलं असल्यामुळे शेवटी आपल्याकडे ताकभात जेवायची पद्धत आहे. तर त्यामुळे भीमसेन जोशींनी आता पुढचा जो आहे ते म्हणाले, आता मला फक्त साधा पांढरा भात आहे तेवढाच हवा आहे. साधा भात आणि ताक, साधा भात आणि ताक, नको तूप नको मीठ, साधा भात आणि ताक. गायकांमध्ये पुढे होते जितेंद्र अभिषेकी. त्यांचंही जेवण झालेलं होतं, आणि तरी सुद्धा वाढपी पुन्हा 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 त्यांच्या पानाशी वेगवेगळे पदार्थ घेऊन येत होता. त्यावर ते म्हणाले, माझे जेवण झाले झाले, माझे जेवण झाले झाले, वडा नकोनी भजी नकोनी, वडा नकोनी भजी नकोनी, पापड किंवा फेरी नकोनी, भूक असो अथवा असू दे, माझे जेवण झाले झाले, माझे जेवण झाले झाले. शेवट अगदी आलेला होता. माणिक वर्मा आता उठणार होत्या पानावरून, पण आपल्याकडे अशी पद्धत आहे की शेवटचा जर दही भात खाल्ला आपण तर ज्याच्या घरी जेवतो त्याला धनधान्य समृद्धी प्राप्त होते. तर त्यामुळे माणिक वर्मांनी शेवटचा दही भात मागितलेला होता. दही घाल भातावरती कालवून खाई, दही घाल भातावरती कालवून खाई, अन्नदातान्न करता गडे सुखी होई ग, गडे सुखी होई. अशा रीतीने जेवणावेळ संपली. सगळे गायक गायिका आपापल्या घरी गेले, आणि त्यानंतर
देशपांडे आणि सुनीताबाई यजमान असल्यामुळे ते सगळ्यांबरोबर बसलेच नव्हते जेवायला. ते स्वयंपाकघरामध्ये गेले आणि बघायला लागले काय उरलंय आणि स्वयंपाकघरामधली स्थिती अशी होती. पु ल गाऊ लागले